कीर्तनरूपी सेवेचो निमित्त करण परिवार मौजे पुढभाव ग्रामभूमीमध्ये पंढरीश परमात्मा पांडुरंग रुक्मिणी आई साहेबांच्या महाद्वारामध्ये कृष्ण जन्माष्टमीचं औचित्य साधून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह 5व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळी महिला भगिनी भजनी मंडळ एकट्याचा नवी हा खेळ मनवणी मेळ जमविला म्हणून तुम्हा सर्वांच्या अनुषंगाने ही कीर्तनरूपी सेवा करण्याचा योग या गावामध्ये पहिल्यांदा मला आला। आमच्या पिंपरी चिंचवड शहराचे नगरसेवक आणि तुमच्या पुढगावचे सुपुत्र माऊली थोरात अतिशय जवळचा स्नेह त्यांचा माझा आहे आणि त्यांनी दिलेलं निमंत्रण परिवाराने त्यांचे सगळे बंधू तुम्ही सगळे मंडळी राजुरीमध्ये कार्याचं कीर्तन केलं मागच्या वर्षी आणि मी असा या रस्त्याने किरेवाडीला कीर्तनाला चाललो होतो। या रस्त्याने जाताना मला माऊली थोरात पिंपरी चिंचवड नगरसेवक बोर्ड दिसला निवासस्थान। मी लगेच सांगलो माऊली थोरात इकडं लगेच सांगलो मी लगेच मोबाईल काढला म्हणलं अशा गावातून चाललो असा बोर्ड म्हणलं आपलंच घर आहे म्हणलं गेलं पाहिजे घरी म्हणलं लगेच बंधूंना पाठवतो। बंधू आले सगळा पाहुणचार झाला आणि योगायोगाने यावर्षी मला तुमच्या सगळ्यांचं दर्शन करण्याचा योग आला। तुम्हाला स्वाभिमान वाटावा इतका उंचीचा तुमचा हा माणूस आहे। मी कुणाची स्तुती करत नाही, मी बिनधास्त कीर्तन करायचं बोलवा नाही तर बोलू नका बाबांना माहिती तुम्हाला वाटलं ना काळजी महाराज बंद पण आपलं काही यश आलं नाही। तुका म्हणे सत्य संगे येईल रागे येऊ होते आणि म्हणून मंडळी जननी जन्मभूमी स्वर्ग से महान हे मंडळी पुढे या। आता सध्या आपला सीझन चाललेला आहे रोज कीर्तन आहे मला हो पण काल आमच्या वाडीमध्ये होतं काळजीवाडी आमची चोरलीची मोठं गाव आहे चोरली 12 वाडे आहे काळजी आम्ही आपली 100 मुलं आहे पण नाही एक मोठी वज्रमोठ आमच्या परिवाराची दरवर्षी एक कीर्तनरूपी सेवा द्यायची म्हणजे द्यायची मला दुसरी द्यायची नाही आज भजन देऊन द्यायची दिलंच पाहिजे मग त्या देवाने दिलं त्याला नाही दिलं मग झालं गाडी पलटी गेला बिरला त्याला ऍडमिट होईल ताकद देवाची मला अभिमान वाटला। एवढ्या मोठ्या शहरामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केल्यानंतर हा माणूस आपल्या मातीशी बांधलेला आहे असो तुम्हा सगळ्यांचं असणार गावावर प्रेम गावाची असणारी तुमची ओळख दौंड तालुक्यामध्ये गाव काही छोटं नाही गावाची ओळख जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्याही बाहेर आहे काय तुम्हाला मी सांगायची गरज नाही। त्याचे पुढे जाऊन सांगतो तुमच्या गावाचं जे एकत्रीकरण आहे गावाचा जो योग आहे पांडुरंगाकडे एवढंच मागूया आयुष्यभर जेवढ्या पिढ्या जन्माला येतील ना तेवढ्या सगळ्या पिढ्या अशाच निरपेक्ष भावनेने या गावात राहिल्या पाहिजे आणि तसं काय काळजी नका करू किती जरी ऊस बाजार कमी जास्त दिला तरी आपल्याला घ्यायची कारण नाही कारण आता आपला ऊस 6 महिन्याचा झालेला आहे त्यामुळे 2-4 महिन्यात 17 महिन्याचा झालेला आहे तोडायला येणार आहे त्यामुळे एवढे टाळकरी जर तुमच्या गावात भविष्यात आहे किती नाही तुम्हाला तुम्ही आज बिनधास्त रोज टाळी उभं राहायचं बरं कसं कोणता महाराज बिराज काय बोललं त्याला माझं नाव सांगा कुणी असू दे मला यांच्याशिवाय मजा आहे असं जर महाराज जमिनी जर चांगल्या कोरडवाहू जमिनी जर बागायला गेलं उत्पन्नाला किती करोड बिल द्यायला जमिनी चालायला 35-40 टनाच्या पुढे जायला द्या 70-75 टन जर उसात मला शेतीची आवड आहे। सकाळी जागेचं प्रमोशन करून कांद्याचं रोप टाकलंय त्याला आंबोली दिलं लय जोरात पाऊस चालू झाला तिकडे मंडळीचा फळा पाऊस येतो तुला घेण्यात आहे तुला पाणी साठवून येतं पाण्याचा रोप पाहून जाऊ तुला गरज काय आहे माझा देव सांभाळेल ना त्यांनी ठरवलं असतं जाऊ गेलं तर गेलं मला शेतीची आवड आहे ही मंडळी मला फार आवडली एवढ्या उंचीमध्ये बघा ना ती प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी मला गळ्यामध्ये टाळ आहे पुढच्या वेळेला जर तुमच्या गावात कधी आलो तुम्हाला काहीतरी बक्षीस घेऊन येईन दिलं पाहिजे मला त्यांना तसं जाताना देतो आता तुम्हाला सगळ्यांना चॉकलेटला 500 रुपये देतो तुम्हाला नक्की ना
आमचं तर काही रोज पाकिटात नाही महाराज, दिलंच पाहिजे ना. अभंग तुकोबारायांचं आहे मंडळी. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. जरा थोडा मोठा अभंग आहे तरी 900 पुढे जाणार नाही, गाली करू नका. जन्माचं प्रयोजन कारण सांगणारा अभंग असून अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. हा या वर्षीचा 16 फार मोठा आहे बरं का. विश्व माऊली ज्ञानोबारायांचा 750वा जन्मोत्सव आहे. 11 किलोचा सोन्याचा कळस वाढवला 21 किलो. म्हणजे अजून मी काही वर्गणी दिलेली नाही बाबा. नाही तुम्हाला आनंदी नाही चालणार तरी चालेल, पण 15 तारखेला आनंद उत्सव साजरा करा. तुम्ही करणार आहे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि म्हणून असा दुग्ध शंकर योग आहे. अभंगाद्वारा तुकोबाराय जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात. मंडळी, प्रतिज्ञा असा शब्द आहे, करावी का करू नये अशा शंका कुशंका प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तर याचं सरळ सरळ उत्तर आहे प्रतिज्ञा करावी का करू नये. सरळ सरळ उत्तर आहे प्रतिज्ञा करू नये. का करू नये? तर त्याचं पहिलं कारण, प्रतिज्ञा करणं म्हणजे स्वतःला जाणून बुजून बांधून घेण्यासारखं आहे. आणि प्रतिज्ञात्मक जीवन म्हणजे बंधनयुक्त जीवन असतं. एखादी व्यक्ती मंदिरामध्ये आली, रावळामध्ये आली, देवासमोर 2 हात जोडले, देवाच्या चरणावर नतमस्तक झाली. परमेश्वरा, पांडुरंगा, ईश्वरा, देवा तू माझा असं असं कर, मग मी तुझं तसं तसं करीन. मंडळी, एकदा का असं केलं की मग तसं तसं करावं लागतं. प्रतिज्ञा करणं म्हणजे स्वतःला जाणून बुजून बांधून घेण्यासारखं आहे. म्हणून प्रतिज्ञा करू नये. प्रतिज्ञा करू नये याचं दुसरं कारण, तुम्ही जर इतिहासामध्ये पुराणामध्ये डोकावून पाहिलं तर भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा पूर्णत्वाला गेल्या नाही. मंडळी, प्रतिज्ञा म्हटलं की पहिलं नाव घेतलं जातं ते म्हणजे पितामह भीष्म. त्या पितामह भीष्मांची प्रतिज्ञा होती, निष्पांडवी पृथ्वी करेल. झाली का पूर्ण? नाही झाली. प्रतिज्ञा म्हटलं की नाव घेतलं जातं ते रावणाचं स्वर्गाला शिडी लागीन आणि समुद्राचं पाणी गोड करेल. आता आपल्या शासनाला वाटतंय समुद्राचं पाणी गोड करावं. रावणाला त्यावेळेला वाटलं होतं शिडी लावून ठेवली असेल आणि समुद्राचं पाणी गोड केलं असतं. नाही पूर्ण झाली. मंडळी, प्रतिज्ञा म्हटलं की नाव घेतलं जातं भगवान परमात्म्याच्या हातामध्ये शस्त्र धरणार नाही. नाही पूर्ण झाली. आणि प्रतिज्ञा म्हटलं की आपण सगळेजण, मंडळी आपण सगळेजण मंदिरामध्ये आलो ना, रावळामध्ये आलो ना, देवासमोर 2 हात जोडले ना, तुमच्या माझ्या सगळ्यांच्या आपसूक मुखातून बाहेर पडतं काय? ल्यावे खावे पिवे बरे असावे सदैव, हेची हवं करी संसारी. वाढावे संतान ग्रही व्हावे धनधान. तुमचं माझं देवाजवळ येणं, देवाजवळ मागणं, देवाजवळ राहणं स्वार्थ आणि लोभमूलक आहे. म्हणून तुमची माझी प्रतिज्ञा पूर्णत्वाला जाईल असं कधी समजू नका. रावणाची, पितामह भीष्मांची प्रतिज्ञा सोकुलाच्या आणि स्वतःच्या कल्याणासाठी असल्यामुळे पूर्णत्वाला नाही गेली. भगवान परमात्म्याची प्रतिज्ञा भक्ताच्या कल्याणासाठी असूनही पूर्णत्वाला नाही गेली. एवढ्या सगळ्यांच्या प्रतिज्ञा अपूर्ण आहेत, म्हणून प्रतिज्ञा करू नये. कोणी म्हणेल मला तुम्ही सांगताय अभंग तुकोबारायांचा आहे, पादचरणाचा आहे, जन्माचं प्रयोजन करून सांगतात, प्रतिज्ञा करतात, आणि तुम्ही सांगतात भल्या भल्यांच्या प्रतिज्ञा अपूर्ण आहे आणि तुकोबाराय भगवंताला प्रतिज्ञा करतात. मंडळी, संतांची प्रतिज्ञा ही संसारातली नाहीये. संतांची प्रतिज्ञा ही परमार्थातली आहे. म्हणून आज्ञा, प्रतिज्ञा आणि अवज्ञा सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ विधान. मंडळीच्या ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पारायण चालू आहे ना, त्याच ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचा विचार करा. मंडळी, ज्ञानोबारायांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे आज्ञा. कुणाची आज्ञा? तव श्रीगुरु म्हणती काही झाले समस्त आम्हा पावले, आता सांगे जे निरूपिले नारायणी. नारायणानं जे निरूपिलं ना ते तू आम्हाला सांग. मंडळी, ही निवृत्ती नाथांची आज्ञा ज्ञानोबारायांना आल्याबरोबर एक संतोष होणी निवृत्तीला असे, जी जी म्हणून उल्हासे तर वावदाना श्रीकृष्णाईचे बोलती झाले.
आणि एखाद्याला काम सांगावं मंडळी आणि सांगितलेलं काम जर त्याच्या आवडीत असेल तर ती व्यक्ती ते काम करण्यासाठी उल्हासयुक्त अंतकरणाने धजवत असते. हो वासुदेव सेवा हस्तनकी कीर्तनाला येणार नाही आला काला होणार काला तरी काय नाही इकडे येऊन नाही जाणार. हो काला होतपर्यंत मंडळी ज्ञान आणि बुद्धी असा विचार करा. ज्ञानानं सांगितलं बाबा आज पाचवा दिवस शेचर कीर्तनाला एवढा चांगला सप्ताह चालू आहे. ज्ञानानं ठरवलं कीर्तनाला यायचं पण बुद्धी म्हणली यायला काही नाही पण गुडघा दुखतोय तुझ्या लक्षात आहे. गुडघ्याने सांगितलं नको बाबा कीर्तनाला तरी आला कमी ना करू तरी आला म्हणजे रिटर्न बाकीचं नाही तरी आला आणि आल्यानंतर कीर्तनाला बसला अर्ध्या तासात गुडघा दुखायला लागला. बुद्धी म्हणली तुला सांगितलं होतं नाही ओळखू आता ओळखता येणार नाही. ते कीर्तनकार बोलून खायला येऊन बसला म्हणजे अर्धा तास कीर्तनाला बसला गुडघा दुखतो आणि तोच लपाट गुडघा काल चौकात याची त्याची उपसाय बसल्या 2.5 तास दुखला नाही असा गुडघा लपाट कीर्तनात कमरेला जीव द्यायला होतो इकडं तिकडं उपसाय बसला रात्रभर पाणी धरलं तर वाड्या रोग येत कमरेला कथा गाडी निद्रा लागेल कामी श्वानापुरी लागेल. परमार्थात आला ना गेला जीव लागली झोप लागली कुणाचा गुडघा दुखन कुणाचा मान दुखन कुणालाही झालं तर असंच होईल. तुका म्हणे जरी पूर्व पुण्य सिद्धी तरीच राही बुद्धी संत संगीत. आमदार खासदार होणं सोपं आहे वारकरी होणं पुढे पण लक्षात घ्या. हे सगळ्या श्रीमंत माणसंही आमच्या सही सगळी त्यामुळे आमदार खासदार सोपं आहे ते काय आपण सगळेजण श्रीमंत आहोत. कोणी स्वतःला कमी समजायचं नाही. रोज जर कीर्तनाला तुम्हाला खेळता येत असेल रोज देवाचं नाव जर तुमच्या मुखामध्ये येत असेल तर तुम्ही स्वतःला कधीच बदनसीब समजायचं नाही. खरं सांगू मंडळी झालंय काय कीर्तनामध्ये चटक्या चुटक्याचं महत्व आलं म्हणजे रंजनामध्ये हित नाही हितामध्ये रंजन नाही. कीर्तन मध्ये मनोरंजन नाही बरं का नाही का कीर्तन मध्ये हिताचं माध्यम आहे. परिवर्तन आहे कृतीचं वृत्तीचं आणि विचारांचं. म्हणून कीर्तनामध्ये फार हसण्याचा विचार नाही करायचा. हसणाराच ना धन्य आले बा हसायला काय कमी गमाला म्हणून लक्षात घ्या. ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरी म्हणजे आज्ञा ज्ञानोबाईंची ज्ञानेश्वरी म्हणजे प्रतिज्ञा. माझा मला ठासी बोलू कौतुके परी अमृता तेही पैदा जिंके आई साक्षरे रसिके मिळवी. हे मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी होऊ दे या जगात तरी अवधान एक वेळ दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. ज्ञानोबाईंची प्रतिज्ञा म्हणजे ज्ञानेश्वरी. मंडळी ज्ञानोबाईंची प्रतिज्ञा म्हणजे ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथांची आज्ञा म्हणजे ज्ञानेश्वरी. पण त्याच ज्ञानेश्वरीची आज्ञा होते माफी मागून खरं बोलतो किती तरी अशी अनुभवी ज्ञानेश्वरी गाथा नाही बा. आणि तू पुढे लक्षात घ्या उद्यापासून पुढे देवाला गेला आयानो मापांनो 4 दिवस 8 दिवस 12 दिवस 15 दिवस आणि देवाला गेल्यानंतर परत येताना नाकोड डोळे समोर दिसतात त्यांना काहीतरी आणलं पाहिजे. मग काय दिलं प्लास्टिक त्याची शिबिर नंबर प्लास्टिक काय खरं खरं घेऊया पण त्याला काय आवड आहे हे जी शिबिर नंबर खेळणी आणायची नाही. काय आणायचं तिथून पुढे लक्षात घ्या. पुढेही देवाला गेले
एखाद्या देवाचा एखाद्या संतांचा ग्रंथ घरी घेऊन यायचा. आपलं जे घर आहे ना, घरामध्ये जो हॉल आहे ना, हॉल, त्या हॉल मध्ये एक छोटस असं ग्रंथालय तयार करायचं. आणि ग्रंथ आणल्यानंतर सगळं घर पाया पडायला येईल. पडायला लगेच त्यांना सांगायचं, माझ्या पाया पडा, इतर पडू नका, ग्रंथाच्या पाया पडा. मंडळी सगळं घर ग्रंथाच्या पाया पडलं की तो ग्रंथ उचलायचा आणि त्या ग्रंथालयात ठेवून द्यायचा. कुणी म्हणेल, महाराज काय बोला बघायचं काम नाही सांगितलं, तुम्ही 10-5 ग्रंथ समजा मी आणले आणि आमच्या घरामध्ये छोटस ग्रंथालय केलं तर फायदा काय? फायदा काय? दिलाय का? माझ्या आयांनो बापांनो, तुम्ही जर तुमच्या घरात छोटस ग्रंथालय हॉलमध्ये केलं आणि 10-5 ग्रंथ जर आणले, फायदा काय? तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरामध्ये एक दिवस त्या ग्रंथाचं वाचन श्रवण दर्शन करणारा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. मला सांगतात, आपली पुढची पिढी जर ग्रंथ वाचायला लागली, देवदर्शन करू लागली तर भीती का? पण तो ज्ञानोबाईंचा ज्ञानेश्वरी ग्रंथ मंडळी, त्याचा अधिकार काय आहे? कलियुगामध्ये मोक्ष प्राप्तीची जी काही साधना आहेत ना, त्याच्यामध्ये ज्ञानोबाईंचा ज्ञानेश्वरी ग्रंथ अद्वितीय साधन आहे. ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरीचं वाचन करा, कलियुगामध्ये मोक्षाची प्राप्ती आहे. मंडळी, नाही शक्य झालं ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरीचं श्रवण करा, मोक्षाची प्राप्ती आहे. नाही शक्य झालं ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरीचं दर्शन करा, मोक्षाची प्राप्ती आहे. कुणी म्हणेल, मला तुम्ही सांगताय म्हणून. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनकार प्रवचनकार काय सांगतात त्याला अजिबात महत्व नाही. प्रमाण त्यांच्या बोला. ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरीचं वाचन श्रवण आणि दर्शन, मोक्षाची प्राप्ती कशी? स्वतः ज्ञानोबाई सांगतात, नीट ऐका. समर्थाची पंक्ती भोजने तळील्या वैल्या एकची पक्वानी, तेवी श्रवणे अर्थे पठणे मोक्षाची लाभे. जेवणाची पंगती कोणाच्या घरी? श्रीमंताच्या. आणि विशेष म्हणजे तो समर्थ आहे. बरेच श्रीमंत आहे पण समर्थ नाही. देवाधिकाला द्यायचं म्हणलं घ्याना शिव त्यांचा. काही समर्थ आहे तर काही श्रीमंत नाही, काही श्रीमंत आहे तर काही समर्थ नाही, काही श्रीमंतही नाही समर्थ नाही, समर्थही आहे आणि श्रीमंतही आहे. आता त्यांच्या घरी जेवणाची पंगत मला सांगा, श्रीमंत आणि समर्थ माणसाच्या घरी जर जेवणाची पंगत असेल तर पदार्थ किती असतील? बोलायचंच काम नाही. आणि माणसं पण बोलायचं काम नाही. पण विचार करा, श्रीमंत आणि समर्थ माणसाच्या घरी जेवणाच्या पंक्तीमध्ये पहिल्या माणसाला जेवढे पदार्थ मिळालेत ना, तेवढे सगळे पदार्थ शेवटच्या माणसापर्यंत मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्या न्यायानं ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन श्रवण आणि दर्शन, मोक्षाची प्राप्ती त्या ज्ञानोबाईंच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रतीत नाही. अभंगात वरात तुकोबाई जन्म घेण्याची प्रतिज्ञा करतात, घेईन मी जन्म. मंडळी, थोडं नीट ऐका. कोणती गोष्ट माणूस घेई म्हणत असतो? सुख देणारी का दुःख देणारी? सरळ सरळ उत्तर आहे, सुख देणारी. मद लागी दुःख व्हावे आयुष्य कोणी भावे ना जीवे. पण मंडळी, जर जन्माचा विचार केला तर जन्म हा सुखरूप आहे का दुःखरूप आहे? तर मंडळी, जन्म हा दुःखरूप आहे. आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहावं लागतं. काय सांगू गर्भीची यातना, मग भोगिता नारायणा मास मल मूत्र जाणार तुझं क्षणोक्षणात. मंडळी, आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस राहिल्यानंतर जन्म होईल्याची शाश्वती आहे का? एका माता भगिनीचे 9 महिने 9 दिवस भरले. डिलिव्हरी म्हणजे बाळंतपणासाठी एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. दुपारी 12:30 वाजलेले आहे. डॉक्टरांनी सांगितलं सायंकाळी 5च्या दरम्यान डिलिव्हरी होईल. मंडळी, 5 वाजून गेले, 6 वाजून गेले, 7ही वाजत आले तरी डिलिव्हरी म्हणजे बाळंतपण झालेलं नाहीये. त्या महिलेचे सारे नातेवाईक हॉस्पिटलच्या आवारामध्ये, कानोड्यामध्ये, कोपऱ्यामध्ये चिंतातूर परिस्थितीमध्ये बसलेले आहेत. काय झालं असेल, काय अडचण आली असेल, काय होईल? 8 वाजून गेले, 9 वाजून गेले, 10 वाजत आले तरी डिलिव्हरी म्हणजे बाळंतपण नाहीये. चिंतातूर बसलेले त्या महिलेचे एकमेव नातेवाईक तिथं रात्री 10:30च्या दरम्यान एक नर्स हॉस्पिटल मधून बाहेर पळत आली. बसलेल्या मंडळींना विचारलं, दादा दुपारी 12:30 वाजता महिला ऍडमिट केलेली आहे,
डिलिव्हरीचा मध्ये बाळंतपणाचा टायमिंग 5 दिलेला आहे. तिचे मालक म्हणजे पती कोण आहे? कोणीतरी उभं सांगावं मॅडम मीच मालक आहे, मीच पती आहे. काय झालं, काय अडचण आली? तिने सांगावं अडचण मोठ्याने आहे, मी सांगू शकत नाही. एका मिनिटामध्ये डॉक्टरांनी आतमध्ये बोलवले. धावत पडलं जावं, डॉक्टर साहेब मीच मालक आहे, मीच पती आहे, काय झालं, काय अडचण आली? डॉक्टरांनी सांगावं एका मिनिटाच्या निर्णय घ्यायचा आहे, अडचण मोठ्याने आहे, बाळ आडवा आलेला आहे, तुम्हाला बाळ हवा आहे का? बाळाची आई हवी. मंडळी एका मिनिटामध्ये निर्णय घेतला जातो, आम्हाला बाळाची आई हवी आहे. 9 मास कष्टलासी 10व्याने प्रसूत झाली, येताची कर्मजाड तुझी मान अडकल्या काम तुझे जननी दुःखे धाय मोकळे. एवढा दुःख रूप असणारा जन्म तुकोबर आहे. तुम्ही सांगताय मी घेईन, ठीक आहे तुकोबर आहे. दुःख रूप असणारा जन्म तुम्ही घेईन म्हणता, पण मंडळी कोणती गोष्ट माणसाने घेईन म्हणावी जी आपल्या आवाक्यामध्ये आहे, ताकदीमध्ये आहे, बळामध्ये आहे तीच. जर आपल्या आवाक्यामध्ये, बळामध्ये, ताकदीमध्ये जर नसेल आणि जर अशी वस्तू आपण घेईन म्हणलो तर हास्य निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. बळे विना शक्ती बोलू नये. आता मंडळी जन्माचा जर विचार केला तर 3 प्रकारचं प्रारब्ध या मृत्यूलोकामध्ये जन्माला घेऊन येतं. देव जन्माला आले, संत जन्माला आले आणि आपण सगळेजण जन्माला आलो. मंडळी देव जन्माला आले, देवाचं परीक्षा प्रारब्ध आहे. तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अभिजन्म गेले. मंडळी संत जन्माला आले, संतांचं स्वेच्छा प्रारब्ध आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हे क्षमा करणे काम बीज वाढा बयाना. आणि मंडळी आपण सगळेजण जन्माला आलोय, तुमचं माझं अनिच्छा प्रारब्ध आहे. मागील जन्मामध्ये गेलेलं कर्म या मृत्यूलोकामध्ये तुम्हाला मला जन्माला घेऊन आलाय. नाथ बाबा सांगतात केले कर्म झाले मागील जन्मामध्ये केलेलं कर्म आपल्याला जन्माला घेऊन आलंय बरं का. त्यामुळं कुणावर रुसायचं नाही, कुणाला दोष द्यायचा नाही. पाहिलं ना फाईट खेड तालुक्यामध्ये काल ती पिकअप परवा दिवशी जवळजवळ 37-38 जण होते. ती पिकअप वरती निघाली. आता ती पिकअप वरती चढत नाही. रस्त्याच्या प्रवासामध्ये एवढी भीती निर्माण झाली ना महाराज, 20 रोडवर फुटलेली गाडी चालली होती. ज्याला पोराकडे लायसन नाही ते पोरग गाडी चालवताना सापडला ना, पहिली त्याची आई अटक केली पाहिजे. आमचं लय दिलाय तरी त्याच्या म्हणते बाळा अजून तुला इनिवा चालवता येते, मला अशी पुढे इनिवा आता नवीला आहे ते एवढी एवढं त्याला इनिवा देऊ का मी ऍक्टिव्ह आहे मला नीट एवढ्याच पडायला लागला. ते पिकअप घेऊन गेलेलं अनुभव नाही मंडळी. ही जुनी माणसं सगळ्या क्षेत्रामध्ये ओरडून ओरडून सांगतात आपल्याला बाबा असं करू नका, तसं करू नका, नाही पटत. एवढा अवघड झाला आताच्या काळामध्ये. आजकालचे तरुण सकाळी जातात, तरुण संध्याकाळी आणायला लागतात तरुण. खरं बोलू का माफी मागून 3 गोष्टीमुळे आपल्या समाजाचं वाटोळ झालं. मराठा समाजाचं, मराठा म्हणजे 18 वगैरे जाती म्हणजे मराठा.
विचार करा, एवढा अवघड आहे. व्यसन, फॅशन आणि इलेक्शन संपत चालला समाज. नशा निश्चित मौत है, आज स्वयं की कल परिवार की पर स्वदेश की. नशा मत करना यारो, अकल गुम हो जाती है. नशा कितनी ही करो, आधी रात उतर जाएगी. नशा कितनी ही करो, आधी रात उतर जाएगी. एक बार हरिनाम का प्याला पी लो, जिंदगी सुधर जाएगी. गळ्यात पवित्राची तुळशीची माळ घाला, मी कवनाची मद सांगा कोणी. हे लाईन सणे. एका मुलीला मागणं आलो, पटापटी झाली सगळी. मागणं वाजत होतं, नवदेवाची बाजू वगैरे सगळी. गल गावाचा कार्यक्रम इथपर्यंत आलं. इकडची दापास लोक बसलेली. नवरी म्हणली मला 2 शब्द बोलू द्या, मग लावा. म्हातारी माणसं म्हणली जाऊ आता त्यांचा जमाना आहे, तुमच्या जमान्यात वेगळं ठरल्यावर कळत होतं तुम्हाला. कवा आहे ठरले यावं, चुलता ठरवायचा नाही तर वडील ठरवायचे नाही तर मामा ठरवायचा. इकडचं म्हणून आपल्या आईचा जोड आहे. आपल्या आई पुढं, आपला बाप पुढं, रंगात सारखं नाही, उंची सारखं नाही, शिक्षण नाही, काय नाही, पण आनंदात आपल्याला काढावं त्यांनी. आता उंची सारखे, शिक्षण असतं सारखे, रंगाने सारखे, तरी जमत नाही. ती मुलगी म्हणले मला 2-4 शब्द बोलायचं. म्हणले बोल बाई. ती म्हणले मी लग्नाला तयार आहे, वडिलांनी पाहिलेले स्थळ मला मान्य आहे, पण माझ्या 2 अटी आहे. तेवढ्या तुम्हाला मान्य असेल तर गंध लावा. म्हणले कोणत्या 2 अटी? पहिल्या, मी कपाळावर काही लावणार नाही, गळ्यात मणी मंगळसूत्र घालणार नाही. आता जर कपाळावर काही नसेल, गळ्यात मणी मंगळसूत्र नसेल तर कुंकुवा नाही ठाव म्हणे न्याय. बघा जुने आहे एवढं खूप आहे. फार बारीक होता. आता लांबून पाहिलं मराठी शिकवत नाही, मुसलमाना शिकवत नाही. मी असं मागच्या आठवड्यात घरी आलो, कीर्तन म्हणाल असं शिर्डी गाडी लावाय. मी गाडी लावायला आमच्या मंडळी परिपूर्ण बाहेर निघाल्या. मी म्हणलं रामकृष्ण आहे. रामकृष्ण आहे म्हणजे बहिणी मंडळात हे पहिल्या बचत गटात होत्या. 1000 घ्यायची महिनाभर इडायची. अरे म्हणलं बाई डिझेल मला पुराणा आला तसं तू कुठं बचत गटात दिलेस? म्हणजे मग काय करू म्हणलं बहिणी गट कर. म्हणजे तुम्ही काय केलं म्हणलं लागेल 2-5 देईन, पण बहिणी मुक्ती बहिणी मंडळामध्ये. म्हणून तिला म्हणलं जय हरी. ती म्हणली जय हरी. आता रामू चालले तुम्ही म्हणलं भाऊ काय कोणी गेलं का काय मला असं मंदिराजवळ राहिलं काय असं तुम्हाला आहे ना त्या मशाभूमी जाऊन नुसती माणसं मारायचंच करायला. काय म्हणले भाऊ? नाही म्हणलं मी 2-4 दिवस नव्हतो. म्हणले तुम्ही असं काय म्हणले? म्हणलं खरं बोलू का? तुझ्या त्या कपाळावरती बारीक दिसली, मला लांबून दिसली नाही. आली जवळ करून दाखवली. म्हणलं आता दिसली. तिला म्हणला पुढं बाहेर चालले असले ना तर 100पेक्षा बारीक घेऊन ये. नवीन नसला कोणी विचारलं ताई तुमचं नाव काय? हरिभक्त पारायण परमपूज्य गुरुवर्य सतीश महाराज राजे यांच्या सुविद्य पत्नी. लाजली आता मोठी झाली ती. थोडा विचार करा. आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि इच्छा प्रारब्ध आहे आपलं. ज्याला वाटतं या संसारामध्ये आपण सुखी राहावं, आनंदी राहावं, इच्छा वाढवी वेळ. सरवलेले गोया होता, पोचाला घेतलेल्या भिंती होत्या, चिमणीचा दिवा होता, चुलीला काडाकोडा होता, 4-2 थोडीचं परड्यास कालवण होतं, सणावाराला भात असायचा, तो सुद्धा बापी माणसं खाऊन घ्यायची. पण त्या वेळेला भाऊ भावाच्या ताटाला ताट लावून, बहीण भावाच्या ताटाला ताट लावून फेर धरून बसायचो. माऊली काय स्वाभिमानाने सांगितलं तुम्ही 4 भाऊ आणि 4 बहिणी. श्रीमंत माणसावर का तुम्ही? ग्रामीण भागातली तुम्ही सगळी माणसं श्रीमंत आहे महाराज. आजही तुमच्या बहिणी भावात 5.5 ला राख घ्या बहीण घेऊन नाही. हक्क सोडचं चाललंय म्हणून तुम्हाला घ्यावं नाही का? 5.5 ला आमच्याकडे नाही तुम्हाला आता जिस्सा हक्क सोड. किती फ्लॅट मिळणार बाबाला? 100. मग मला 25 पाहिजे. आता 25 फ्लॅट सोडे. आत्मपरीक्षण आत्मचिंतन केलं पाहिजे मंडळी. इच्छा दुःखाला कारण आहे. संतांच्या जीवनामध्ये आनंद आहे ना, त्यांनी इच्छेला आवर घातला. आवर. आपण सगळेजण जन्माला आलो
तुमचं माझा इच्छा प्रारब्ध आहे, तुकोबारायांचं स्वइच्छा प्रारब्ध आहे. आणि म्हणून तुकोबाराई सांगतात की मी जन्म घेईन. ठीक आहे तुकोबाराय, प्रारब्ध तुमच्या हातामध्ये आहे. दुःख रूप असणारा जन्म तुम्ही घेईन म्हणता, ती प्रतिज्ञा आहे तुमची. परमार्थाची असल्यामुळे पूर्ण होती म्हणून तुम्ही जन्म घेईन म्हणता. पण मंडळी आता विचार करा, तुकोबाराय आले कुठून? कुठून आले तुकोबाराय या मृत्यू लोकात? कुठून आले? आम्ही वैकुंठवास. आणि गेले पुढं वैकुंठा श्रीरंगा बोलवितो. तुम्हाला जर कोणी विचारलं म्हणजे कुठले हो तुम्ही? आम्ही पुणे जिल्ह्यातले. पुणे जिल्ह्यातले? हो पुणे जिल्ह्यातले आम्ही. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांच्या जिल्ह्यातले. हो ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज आमच्या पुणे जिल्ह्यातले, नवे आम्ही त्यांच्या पुणे जिल्ह्यात. वा, मग तुम्ही पुणे जिल्ह्यातले आहात ना, मग सांगा तुमचे तुकाराम महाराज आता पुढे. असं जर तुम्हाला विचारलं आता तुमचे तुकाराम महाराज पुढे, काय उत्तर द्या मग तुम्ही? पुढे तुकाराम महाराज आता आपले पुढे बाबा वैकुंठामध्ये आहे. जर तुम्हाला कोणी म्हणलं ना तुमच्या तुकाराम महाराजांचं असं झालं तसं झालं, बिनधास्त ठेवून द्या. काय करा झालं तर मला फोन करा, मी धर्माचे पालन करणे बा खंड. तुम्हाला जर विचारलं का तुम्ही हळदीला जाता का? म्हणजे आम्ही पुणे जिल्ह्यात जातो, ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेतो. होय पुढे तुमचे ज्ञानोबाराय, आमचे ज्ञानोबाराय आता समाधीमध्ये आहे. एवढं जरी कळलं तर तुम्हाला आजच्या कीर्तनात तरी भरपूर झालं. मला सांगा तुकोबाराय, तुम्ही सांगताय मी जन्म घेईन. मंडळी तुकोबाराय आले वैकुंठावरून आणि गेले वैकुंठा. म्हणजे उच्च स्थितीला प्राप्त झालेले तुकोबाराय, मुक्त स्थितीला प्राप्त झालेले तुकोबाराय. मंडळी खालून वर जावं का वरून खाली यावं? ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच व्हावं, सरपंचांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रातला मंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती व्हावं. मुख्यमंत्र्यांनी म्हणावं मी गावचा सरपंच आहे. कीर्तनकारी म्हणावं मी तुमच्या पुढच्या वर्षी विना पाहायला येईल. विना पाहायला कीर्तनकारी आता पुण्य विना पाहायला कीर्तनात देवालाच माहिती त्याला काय बोलायचं. खालून वर जावं का वरून खाली यावं? मंडळी तर वरून खाली नाही, खालून वर जावं. मग तुकोबाराय तुम्ही मुक्त स्थितीला प्राप्त झालेले आहे, तुम्ही उच्च स्थितीला प्राप्त झालेल्या, तरी खाली येण्याची भूमिका मांडता. मंडळी मुक्त स्थितीला प्राप्त झालं की जन्म घेण्याचं स्वातंत्र्य राहत नाही. मंडळी जन्माला कारण जर काय असेल तर ती वृत्ती आहे. पण संतांनी काही केलं नीट ऐका, जरी मुक्त स्थितीला प्राप्त झालेले असले तरी त्यांनी काही केलं, जन्माला कारण असणारी वृत्ती भगवान परमात्म्याच्या म्हणजे देवाच्या चरणावर स्थिर ठेवलेली आहे. कशी स्थिर ठेवलेली आहे? महिला भगिनी आपल्या घरी उन्हाळ्यात 5 सांडे पाणी लागतं. आता मला सांगा 5 सांडे पाणी जर उन्हाळ्यात लागलं तर हिवाळ्यात 5 सांडे पाणी लागेल का? नाही लागणार, 3 अंडे लागतील. मग 2 अंडे शिल्लक राहिलेले आमच्या महिला भगिनी काय करतात? चिमवतात आणि आंघोळीच्या खोलीत टाकून देतात. असं करतात का? तर नाही. मग घासून धुवून पुसून घरामध्ये असणाऱ्या फळीवर मांडणीवर पालथी घातली जातात. पालथी कवळणी कवती पालथी दुधानी. किती दिवस? जोपर्यंत ज्या क्षणापर्यंत घरामध्ये पाण्याची अडचण येत नाही तोपर्यंत. मंडळी ज्या दिवशी ज्या क्षणाला पाण्याची अडचण येईल त्या क्षणी फळीवर असणारा अन्न काढला जातो आणि नळाखाली पाणी साठवायला डायरेक्ट लावला जातो. तसं जन्माला कारण असणारी वृत्ती संतांनी काय केलेली आहे? भगवान परमात्म्याच्या म्हणजे देवाच्या चरणावर स्थिर ठेवलेली आहे. आणि वृत्ती स्थिर ठेवल्यामुळे तुकोबाराय सांगतात काय? अभंगाचं Yeah.
जन्मलेल्या लोकांना त्रास देण्यासाठी नाही. मग तुझी चरण सेवा साधावया. थोडं शिकलेली बुद्धिवादी लोक इथं डोकं लावतील. काय डोकं लावतील? महाराज बोला, काय सांगता तुमचे तुकोबार आहे? मी जन्म घेईन आणि भगवान परमात्म्याची सेवा करीन. हो, मग सांगा महाराज, तुमचे तुकोबाराय सांगतात जन्म घेईन आणि भगवान परमात्म्याची सेवा करीन. म्हणजे तुकोबारायांनी अजून भगवान परमात्म्याची सेवा केली नाही का? तर मंडळी, भगवान परमात्म्याची सेवा आणि तुकोबाराय, मंडळी तुकोबाराय आणि भगवान परमात्म्याची सेवा याचा जर विचार केला ना, तर तुकोबाराय सांगतात भगवान परमात्म्याची सेवा ही माझ्या वडिलांची मिरास आहे. माझ्या वडिलांची मिरास ही देवा. मग का हो तुकोबाराय, जर भगवान परमात्म्याची सेवा तुमच्या वडिलांची मिरास आहे ना, तरी घेईन का मानता? तर नीट ऐका, गावातल्या चौकामध्ये गावातला एक श्रीमंत माणूस असं म्हणत होता, मी एक 4 चाकी गाडी घेणारी 5 तारखेला. मंडळी नवख्या माणसाने ऐकलं, तो खाल्ल्या चौकात गेला. म्हणले, तुमच्या गावातला एवढा मोठा माणूस, एवढा श्रीमंत माणूस, ते आता असं म्हणत होते मी 5 तारखेला एक 4 चाकी गाडी घेणार आहे. म्हणजे अजून त्यांच्याकडे 4 चाकी गाडी नाही का? मंडळी असली लोक म्हणले, अरे बाबा, जी व्यक्ती म्हणली नाही येणाऱ्या 5 तारखेला एक 4 चाकी गाडी घेणार आहे, म्हणजे हो, त्यांच्याजवळ आतापर्यंत 4 चाकी 4 गाड्या आहेत. अहो म्हणले, मग 4 चाकी 4 गाड्या असून ते घेईन म्हणतात 5वी गाडी. म्हणले, त्यांना 4 चाकी गाडीची आवड आहे. तो सगळं तुकोबाराय भगवान परमात्म्याची सेवा माझ्या वडिलांची मिरास आहे असं सांगतात. कारण तुकोबारायांना भगवान परमात्म्याच्या सेवेची आवड आहे. जया जयाची आवडी तया लागी ते चरफडी. मग ठीक आहे तुकोबाराय, भगवान परमात्म्याच्या सेवेची तुम्हाला आवड आहे ना, आणि मग तुम्ही जन्म घेऊन भगवान परमात्म्याची सेवा करणार असं सांगताय ना. सांगा तुकोबाराय, जन्म घेऊन सेवा करणार म्हणजे नक्की कशी करणार? अभंगाचं 2य चरण. हरिनाम कीर्तन टाळकऱ्यांसाठी जोरात टाळ्या वाजवून या सगळ्या गायकांसाठी. वाह बाबा, धन्यवाद. बरेच दिवसांनी बघायला आपला. तेवढ्या जोरात टाळ्या मृदुंगाचार्यांसाठी वाजवा आणि चांगली सुंदर साऊंड सिस्टीम त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे सगळे आमचे विलेकरी बाबा, या सगळ्या माता भगिनी शोभदार यांच्यासाठी टाळ्या वाजवा. मी काय केलं जगद्गुरु तुकोबारायांच्या 2य चरणात सांगतात, भगवान परमात्म्याची सेवा मी जन्म घेऊन करणार. नीट ऐका बरं का, देवाच्या सेवेचे एवढे 3च प्रकार आहे, चौथा नाहीच. म्हणून नीट ऐका. हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, गालो लोटांगण महाद्वारी. पहिला प्रकार तुकोबारायांनी सांगितलं, हरिनाम कीर्तन. मंडळी, कीर्तनाचे 4 प्रकार आहे. गुण कीर्तन, स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन आणि हरिनाम कीर्तन. तुकोबाराय जर म्हणले असते मी कीर्तन करणार, प्रश्न निर्माण झाला असता करा महाराज, 4 कीर्तन तुम्ही करणार कोणतं? म्हणले का हो हे फुलबाव? म्हणले हो. म्हणले स्वरात? म्हणले हो. म्हणले मला स्वरातांना भेटायचं. म्हणले नाव नाही. म्हणले फक्त फुलबाव आणि स्वरात. आणि कसं जमन दादा? जवळजवळ सगळं गाव 70-80% स्वरातांचंच आहे. म्हणले मग भेटता येणार नाही. म्हणले नाव असेल तर भेटता येईल, अन्यथा नाही. तुकोबाराय जर म्हणणे असते मी कीर्तन करणार,
प्रश्न निर्माण झाला असताना कीर्तनाचे 4 प्रकार मंडळी. पहिला प्रकार गुण कीर्तन. मंडळी भगवान परमात्म्याच्या गुणांचा जर विचार केला, समुद्राची शाही, पृथ्वीचा कागद, कल्पतरू वृक्षाची लेखणी केली, सरस्वती माता लिहायला बसली तरी अवघड आहे. भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचा विचार केला, तुझं सगुण म्हणू की निर्गुण आहे, अवघड आहे. भगवान परमात्म्याच्या लीला त्याही पेक्षा अवघड आहे. कलियुगामध्ये भगवान परमात्म्याच्या सेवेचं सर्वात श्रेष्ठ आणि सोपं साधन हरिनाम कीर्तन म्हणजे नामस्मरण. अखंड नामे गरजे वाणी, त्या तीर्थ येती लोटांगणी, सुरवर लागती चरणी येण पायवणी स्वयंवंती. अखंड नामे गरजे वाणी, त्याचे बोला माझी चक्र पाणी, रिद्धी सिद्धी वाहे पाणी, भूक ते अंगणी तयाची. पहिला प्रकार जन्म घेऊन भगवान परमात्म्याच्या सेवेचा जर कोणता असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण. जन्म घेऊन भगवान परमात्म्याच्या सेवेचा दुसरा प्रकार आहे संतांचं पूजन. आता थोडी शंका निर्माण होईल. पहिला प्रकार भगवान परमात्म्याचं नामस्मरण. आता भगवान परमात्म्याचं नामस्मरण ही भगवान परमात्म्याची सेवा एकत्र आहे. सत्य तू विठ्ठला, सत्य साचे भरे नाम विठोबाचे भरे. पण तुम्ही तर सांगताय संतांचं पूजन ही भगवान परमात्म्याची सेवा आहे गाव तर आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. तुका म्हणे संत सेवा याची देवा उत्तम, किंवा तुका म्हणे संत सेवा माझ्या पूर्वजांचा ठेवा. संतांचा अतिक्रम देव पूजा तो धर्म. मंत्र पुष्पे देवा श्री तैसे दगड येती मरी, आधी ताशी गाडी देवा नैवेद्यासी पोळी. तुका म्हणे देवा काढून भेद काची सेवा. तुम्ही जर मन घरामध्ये देव घरामध्ये देवाची पूजा करत असाल, देवाच्या मस्तकावर मंत्र पुष्पांजली करत असाल, आणि दारामध्ये जर एखादा साधू आला, वाट्याचा वाट सुरू आला, त्याचा जर अपमान तुमच्या दारामध्ये झाला तर ती मंत्र पुष्पांजली देवाला दगडा समान आहे. त्याआधी तिला बाजूला सारून जर तुम्ही पुरणपोळीचा नैवेद्य देवाला देत असाल, तुका म्हणे देवा ताडण भेद काची सेवा. म्हणून कलियुगा माझी करावे कीर्तन जसं आहे ना, तसं सकळ दाना माझी दान, अतिश्रेष्ठ अन्नदान, दिनाच देऊनी सन्मान द्यावे सदांना अतिश्रद्धा. तुम्हाला जर पुण्य मिळवायचं असेल तर अन्नदान करा. एखादा मारा तुम्ही तसा हुसकून दिला तरी पाप नाही लागला, म्हणजे तसं काही करू नका. जर तुम्ही एखाद्या माराला म्हणले ना तुम्हाला मानधन देतो, तुम्हाला नाही घेत, तर तो जर उपाशी गेला ना मग पाप लागला. बिगर पाकिटाला गेला पाप लागला. हे अन्नदान आहे म्हणून पुण्य. वारकरी संप्रदायामध्ये पिढ्याला 9 वाजता अन्नदान चालू झालं, 2-4 पिऊन आले ना, त्याला म्हणलं दादा तेवढी पंगत डबींदार बसा, वाटलं समाय पण ते माझ्या शेजारी बसवा. पिढ्याला ओलबड जरी आलं ना, ओलबड तरी सर्वभूती द्यावे सर्वभूती द्याव्यात कोणी असू द्या, पण द्रव्य पात्र विचारून. काळजी महाराजांनी पावती पुस्तक जरी काढलं तर लगेच नाही पावती फाडायची. जर तुम्ही मला 100 रुपये दिले आणि मी जर 40 रुपये मार्ग काढवले तर तुम्हाला निम्म पाप आणि मला निम्म पाप देऊन. एक प्रवचन केलं माऊली मी केसनमध्ये द्रव्याचं. एक माणूस उठला, त्यांनी मला 2 लाख रुपयाचा चेक दिला. मी याचं काय करायचे पुढे करतो का मला नको बाबा मला. त्यांनी ते माझ्या बॅग मध्ये टाकलं. मी पाहिलं, परत फोन केला, म्हणले तू भरला नाही. मंडळी भरला, मी खात्यावर बॅलन्स झालाय. मी ठरवले 2 लाख 1,000 दान करायचं, पण मी 1,99,999 नाही करायचं, नाही वाटो होणार बापू. हा 2 लाख नाही 4 लाख झाले तरी काय फरक नाही पडत. अन्नदान कुणालाही द्या, कुठेही करा.
मंडळी, संतांचं पूजन ही भगवान परमात्म्याची सेवा आहे का याच्यावर आपण बोलत होतो. आहेच. माता भगिनी बसलेल्या आहे नीट ऐका. एका महिला भगिनीनं 7 शुक्रवारचे उपवास केले आणि शेवटच्या शुक्रवारी 7 सुवासिनी घरी जेवायला बोलवल्या. आपला देवधर्म काही कमी नाही. आपल्या समाजात महिन्याला देव बोलतो. मागच्या महिन्यात ज्ञानोबा तुकाराम जरे तुम्ही पंढरपुरात सोयरा दिनाचा पंढरीशी जरी आल्यानो संसार दिनाचा सोयरा पांडुरंग. मला तो मागचा मराठी महिना कोणता होता? मराठी महिने 12 चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन 12 बघा ना मला किती मराठी महिने 12. मागचा महिना होता आषाढ. त्या आषाढ महिन्यात 2 महिने. महाराष्ट्रात आपल्या कोणी जिल्ह्यात नाही. महाराष्ट्रात 2 महिने. पहिल्या 15 आषाढ, पुढच्या 15 आखाड. तुम्ही जर आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये पुण्यात पाहिलं ना, वारकऱ्यांचं भव्य आणि दिव्य स्वागत उत्सव आमके तमके फमके अशी टोपी घाली तो आमची. गणगावीतून उपारणे घेतो, फोटोला घेतो. पंढरीचे वारकरी आहे तरी मोक्षाचे भाऊंचा अन्नदान वाटत. आणि अजून पालखी आली पण नाही पंढरपुरातून. पुण्यामध्ये लगेच शेजारी फोटो आखाड पालखीचा लाज वाटा काय म्हणतो आखाड्याचा पार्ट्या नाही वाटोळ झालं तुमचं. तुम्हाला विचारलेलं होतं आजपर्यंत माफ तुम्हाला नाही वरती बसलेला आहे. आता मी पंढरपुरात फोन करतो. ज्यांनी आतापर्यंत आखाड्याच्या पार्ट्या दिल्या असतात त्याला माफ. पण इथून पुढे जर आखाड्याचा पार्ट्या करायला वाटोळ होणार म्हणजे वाटोळ. तुम्हाला याला कुठे होती पण आताच बघ तुगा म्हणे सत्य सांगे येईल रागे येऊ होते. याकडे ज्वारी पेरली ह्या पाण्यात झाली गावाच्या चौकात म्हणले काय टाकू ज्वारी येतोय. तसं म्हणलं लोक म्हणतात पाडाक झाली. तुला सांगतो असा गोळा पडल आणि माती सारखं जाणं होईल. आता या काळात निघाली 300 पिढी झाली. सापुती त्याच्यापासूनच मला सांगितलं होतं पाळी घाल गहू. उलट त्यांनी पाळी घालून गहू कर म्हणलं. त्याला येड्यात काढलं. जो मला टाकून पाळली नाही ज्वारी नाही त्याला सांगा असा कलियुग आहे म्हणलं. माझा हे स्वभाव बसतो. महिन्यात देव बदलतात. आखाड संपला. आता कोणता चालू आहे? कोणता? शिवाजी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो ओम नमः शिवाय. याला पिंडी बिल कळत नाही. तुम्ही आमच्या चौरीचं सर्च करा बघू शकता. मोठं मंदिर कधी आले ते दर्शनात तुमच्या सगळ्यांची सेवा करतो मी. असा खाद्यपिले करता येईल तुमच्या भावाला या. मी असा स्वामीवाराचं पुढे प्रवचन असल्यावर जातो 12-12:30 मंदिरात. आला रे मला पाहिजे आला लोकांना वाटतं नुसतं छापील. मला टेलर चुकीचं मला ट्रक चुकीची कशा गाड्या चालवून जीवन देतोय तुमच्यात आमचं आम्हाला माहिती. पण तुम्ही 8 दिवस फक्त आमच्या गाडीत फिरा. कुणाला पण आपल्याला चालायचे 8 दिवस फक्त माझ्या सगळं फिरायचे. शेवट ते शिकाव. बस मला बसायचं उतर मला उतरायचं पाहिजे ते देणार. जर नाही तरी 500 दिवशी जे आहे आता मला 1000 रुपये देऊन तर मला तर आम्हाला शुगर हे बीपी काही नसलं तर पुढे संघटनेची महाराष्ट्राची अध्यक्ष आली. लय आवड कार्यक्रम आहे आमचा. आलो ना आला रे महाराज ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. उशीर गेला कार्यक्रमाला गेलो होतो. माझं बघा काय बघायचं 4:30ला ओम नमः शिवाय. म्हणजे भाग्यवान आहे बाबा. 4:30ला तू शंकराच्या मंदिरात आला भाग्यवानी. भाग्यवान म्हणजे तुम्हाला काय झालं? आमच्या नादी नाही लागायचं. आम्ही रोजा करते झाली माणसं. आमच्या लोकांचा प्रेम पण नाही ठेवत. आला चहा पाणी केलं जेवण लय डोक्यात नाही घ्यायची मला आज तुम्ही सांगू. आता आम्हाला 4 मुलांची सवय लागले. 4:30 येतो म्हणजे तुम्हाला काय झालं? अरे बाबा उशीर झाला नाही जमलं. म्हणलं बाबा आता 4:30चं सांगतो आणि आखाड्यात रविवारी तुला माझ्या गाडीत घरी नेला सर. श्रावण संपला. श्रावण संपल्या भाद्रपद 2-3 दिवस 23 तारखेला आमुषा झाली ना.
फक्त 2-3 दिवस आराम करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा गणपती बाप्पा मोरया. प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची सुता. कधी मोरगाव तुला दिसना, कधी तुला सिद्धटेक दिसना, गेला चिंचवडला तर तुला मोर्या सापडाना, आणि गेला पुण्यात तुला दगडूशेठचा गणपती दिसना, गावात चौकात गणपतीचं मंदिर आहे तिथं दर्शनाला नाही. पण गणपती बसले, 2-4 जमले, पुढं लालबागचा राजा 9 पाऊल तुझ्या बापाने ठेवला. एवढं सोपं आहे देव 9 पावत नाही असं मी कधी म्हणणार नाही, पण कुणाला नाही पावत कधी भाव धरी तया तारील पाषाण. आणि मग 15वडा संपला ना, मग आला पितृ 15वडा. तुम्हाला सांगतो बाळांनो, आम्ही लहान होतो तुमच्यापेक्षा मोठे, आणि जर शाळेतून घरी आलो तर उघड्यावर तांदूळ पाहिलेला पितृ 15वड्यात तुका म्हणे जन्म आल्याचे काय खेळचा आनंद होता महाराज. तुम्हाला काय सांगू, परिस्थिती नाजूक होती तरी 5-50 माणसं जेवायला घालायची बाबा. आता तुमच्याकडे तरी बरं आहे, आमच्याकडं कीर्तन करायला सुद्धा पार्सल आमच्याकडे तर काय अशा पंक्ती आपल्या अशोकाला पंगल कासारवाडी फुगेलची पाहुणे, फुगेलची पंगल कासारवाडी डायरेक्ट अशोकाला बुकिंग करतात. कीर्तन झालं, बस उभ्या राहतात, गाडी बसायचं अशोक होते. आमंत्रण बुकिंग केलेलं असतं मंडळी. म्हणजे आता स्वयंपाक करण्याची मानसिकता राहिली, कारण आता वेळ नाही राहिला ना स्वयंपाक करायला. त्या मोबाईल मला पाठवलं करून नका. आयांनो आता असं म्हणायची वेळ आली, पाया पडून बोलतो. आयांनो आपल्या घरात, आपल्या म्हणजे तुमच्या मध्ये, मी तुमच्या म्हणलो असतो मग तुमच्या, आपल्या मध्ये मी आलोच. आता असं म्हणायची वेळ आली आपल्या घरात, पाया पडते सुनबाई बंद कर तुझी चाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जा. रोज घालती कोपडी कापड, डबं काढतीस फोटो, रडून रडून उपाशी झोपून घेतो मग छोटू. दीपिका फिटी बदलण्याच्या नादात करपून जाते डाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जा. सकाळ सकाळ उठावं, देवाजवळ बसावं, शांत चित्तानं पाया पडून काम सारं करावं. अगं भीक मागायची लक्षणं ती नको बसू घाल, पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जा. लगीन झालंय आपलं, शाण्यासारखं वागावं. 4 दिवसाचं सासू सासरं तोंड भरून बोलावं, आम्ही गेल्यावर मग बस टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जा. रोज बनवतेस नवा मेनू, वाजवते झोपायला बारा, फुला वाजतो चांगला ग पण त्या दगड आणि गारा. टोमटूम वाजता कोण पोरी लक्ष थोडं टाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चोलीमध्ये जा. डोळ्याला लागल चष्मा अंता होई पार, खरं सांगते सुनबाई यो चांगला नाही ना. माननीय दुनिया चंद्रावर गेली पण मान मर्यादा तरी पाळ, पहिला तुझ्या व्हॉट्सअपचा चुलीत कर जाळ, पहिलं तुझं व्हॉट्सअप चुलीमध्ये जा. तुमच्याकडे ग्रामीण भागात ज्याच्या माझ्या बहिणींचं माझ्या एवढं 50 वय एवढ्या 2-4 वर्षासून आली, खरं सांगा स्वयंपाक येतोय का? सुनेचं काही घेऊन बसले. माझ्या लग्नाला 25 वर्ष झाले, एवढ्या 7-8 पहिला सोमवार मी घरी जेवायला होतो. पार्लेरनी उजगाव कीर्तन केलं, मंडळी माझ्या घरी जेवायला, एवढा सोमवार तरी यावा मला चालावा. घरी जेवाय गेलो, सगळं घर जेवून जातं. मी 9:30 पावणे आलो, जेवाय बसलो. तुम्हाला काय सांगू, एवढं मीठ होतं कालवणात. म्हणलं बाई, मंडळीला म्हणलं कविता नाही, कविता मिठाचं काय झालं? मला काय सांगायचं, मी स्वयंपाक करत असताना मला फोन आला आणि मग मी फोन बोलतो, मला काय आईच असेल नाही आता नाही ना 6-7 मेरा समाकाचा माणूस पुरीनी पण मीठ टाकलं, नाईनी पण मीठ टाकलं. कोणा तुमच्याकडे ग्रामीण भागात तरी बरे. आता जर माझ्या त्या मागच्या आईने जर स्वयंपाक केला ना, या जुन्या आईनी नाही 1.5 भाकर खाल्ली तर मला खरं सांगू माझ्या बहिणीनो, तुम्हाला जर संसारात आनंद घरात घ्यायचा असेल, घरात आनंद, एका शब्दावर प्रेम करा, फक्त आमच्या आत्या. तुम्हाला जर एखाद्याची स्वयंपाकाला कळाला
दिन ना 7 वाजेपर्यंत चूल पेटवायची नाही गेले नात्याला काय ग अजून स्वयंपाक नाही ते आम्ही करणार होते तुम्हाला तर माहिती रोज मिस करते पण तुमचा लाड झाली काय मला नका म्हणा आम्ही बैल आमदार खासदार कीर्तनदार चोरी पुढे जाऊ का फक्त आमच्याला ओळखायचं म्हणायचं ते म्हणले आज भरलेलं वांग खायचे ना त्या भरलेलं वांग करा तुम्ही नाही आत्यानी जर चुलीला झाड लावला ना 8 वाजता म्हणायचं तुम्ही फक्त म्हणा आमच्या आत्या वरून उडीला ती नाते पण तुम्हाला कळणार नाही आणि सगळ्या आयांनो कौतुक आपल्या सोडायचं मला काय बाई पारुबाईची सून येतात सोडायला काय रोग आला तिला पण जरा जीव लावणार नको झाला मला लोक अशी मला आपल्या शेजारी नसतात मला 10व्याच्या प्रवचनाला गेलो तो काय महाराज होता असा महाराज नाही पाहिलं मला काय रोग आला 15 वर्ष का कोंबडं गेलो उगच मग काही सिस्टीम सिस्टीम पण ते आमच्याला भेटेल मग हिला रोग आला चांगलं म्हणतात आपल्याला चांगलं पण आहे घरात आपल्या म्हणजे पूर्वीचा काळ बाबा खरंच होता चांगला साधी घरं साधी माणसं कुठं होता पाहिलं घराला जरी कवलारू माणसं होती मायाळू साधी राणी चटणी भाकरी देव पोळ्या आणि श्रद्धाळू सगळे काय चुलत काय सगळेच आपले वाटायचे सुख असो दुःख असो आपुलकीला भेटायचे पाहुणा जरा दिसला की खूपच आनंद व्हायचा हो हसून खेळून गप्पा मारून स्वीट निघून जायचा हो श्रीमंती जरी नसली तरी एकटं काहीच वाटलं नाही खिशे बाटकी असले तरी कोणतंच काम रोखलं नाही उचलं पासनं करायचे पण पोटभर खाऊ घालायचे पैसे अडके नव्हते तरी मन मोकळे बोलायचे कणकीच्या उपम्या सोबत गुळाचा शिरा आटायचा पात्रावर जरी असली तरी पाठ ताब्या भेटायचा लपाछपी टप्पा कट्टी बिन पैशाचे खेळ हो कोणीच कुठे बेची नव्हतं होता वेळच वेळ हो चिरेबंदी वाडे सुद्धा खळखळून असायचे निवांत गप्पा मारीत माणसं बसरी भरत बसायचे सुख शांती समाधान ते आता कुठे दिसते का पॉश घरांमध्ये मैफिला सजते का नाते होते घट्ट होते किंमत होती माणसाला प्रेमामुळेच होती अंगणातल्या फणसाला तुम्ही सांगा नात्यामध्ये आज राहिलाय का राम तुम्ही सांगा नात्यामध्ये आज राहिलाय का राम भावाकडे बहिणीचा असतो का मुक्काम सख्खे भाऊ सख्या बहिणी कोणीच कुणाला बोलत नाही मृदुंगाच्या तालावरती गावात बोलत नाही तुटक तुसडे वागण्यामुळे मजा कमी झाली श्रीकृष्णाच्या मालामधूनही सुदाम्याची सुट्टी झाली प्रेम माया आपुलकी हे शब्द आपल्याला गावतील का बैठकीतल्या सतरंजीवर पुन्हा पाहुणे मावतील का हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं हॉल किचन बेडमध्ये प्रदर्शन असतं वस्तूंचं का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं का बरं विसर्जन झालं चांगुलपणाच्या अस्थीचं आपण पुढे होतो उपासावर होतो शुक्रवारच्या ती चालू आहे परत जायची उपासा संतांचं पूजन भगवान परमात्म्याची सेवा कशी तुम्हाला सांगितलं पाहिजे हो बाजूला नाही जायचं 7 शुक्रवारचे उपवास केले आणि शेवटच्या शुक्रवारी 7 सुवासने जेवायला बोलवले संतांचं पूजन ही भगवान परमात्म्याची सेवा कशी आहे का स्वादिष्ट आणि रुचकर मिष्टान्नाचं गोडाचं जेवण बनवलं आणि 7ही सुवासिनींना 5-5 हाराचं पाकळणे सोडण्यासाठी आणलं 7ही सुवासने आलेल्या आहे जिच्या घरी जेवण आहे तिचे मालक म्हणजे पती बाहेर दारात खुर्चीवर बसलेले आहे पहिली सुवासिनी आली घरामध्ये गेली दुसरी घरात गेली तिसरी घरात गेली चौथी घरात गेली 5वी घरात गेली मंडळी 6व्या सुवासिनी बरोबर तिचं 4-4.5 वर्षाचं चिमुरडं आपल्या आईच्या बोटाला धरून आलो आणि ती 6वी सुवासिनी आपल्या चिमुरड्याच्या बोटाला धरून घरामध्ये चाललेली आहे त्या सद्ग्रस्तानं काही केलं तिच्या घरी जेवण तिच्या मालकानं पतीनं दारात खुर्चीवर बसलेल्या काही केलं त्या चिमुरड्याच्या खवाट्याला म्हणजे दांडाला धरलं आणि जवळ ओढलंय बाळा इकडे तुला जेवायला मिळणार नाही हे बाळा इकडे तुला जेवायला मिळणार नाही असं बोलल्याबरोबर तो मुलगा रडायला लागला त्याच्या आईनं स्वतःहून आपलं बोल त्याच्या हातामधून सोडलं आणि त्याला सांगितलं बाळा दादांजवळ जा ते तुला काही करणार नाही ते तुझी चेष्टा म्हणजे मस्करी करतात स्वतः चिमुरड्याला आईनं त्या सद्ग्रस्ताजवळ ढकलून लोटून ती घरामध्ये गेलेली आहे 7वी सुवासिनी घरात गेली आहे 7ही सुवासिनी घरामध्ये गेल्या चांगल्या प्रकारे रांगोळी काढण्यात आलेली आहे 7 पाठ अंथरण्यात आलेले आहे 7ही पाठावर 7ही सुवासिनी बसलेल्या आहे 7 ताटं वाढून झाली
सगळे पदार्थ वाढून झाले, वदनी कवलता होणार आणि सगळ्या सुवासिनी जेवायला बसणार. तेवढ्या वेळात काय झालं, 4-4.5 वर्षाचं त्याचे मुलं ज्या सुवासिनीचं होतं ते ऑक्साबो शिरडत घरात आलं उमरेच्या आत. आया माझ्या समोर बसलेला आहे. मुलगा खरा रडतो का खोटा रडतो आईला सांगावं लागतं का नाही लागत. ऑक्साबो शिरडणारा मुलगा पाहिलं, ओढादोडाचं ताट भरलेलं आहे. जेवण झालं ना 5,000चं पातळ नेसवलं जाणार आहे. ऑक्साबो शिरडणाऱ्या मुलाकडे पाहिलं, पाठावर उभी राहिली. तार निशाणी विचारलं, खरे मला काय झालं रडायला? तो बोलतो, अगं आई तू म्हणली ना ते दादा काही करणार नाही. त्यांनी माझ्या 2-4 कान फडात लावले. मला सांगा, हे ऐकल्यानंतर पाटावर उभी राहिलेली सुवासिनी पाटावर बसले असेल. पाटावरून पाय उतार झाली, मुलाजवळ गेली, बोटाला धरलं आणि घराच्या बाहेर निघाली. एक सुवासिनी उठल्यानंतर बाकीच्या 6 बसल्या असतील का? काय बोलतो? खरे नाही बसल्या का? कारण त्या सुवासिनी होत्या. सुवासी असते तर तुम्ही आमच्याकडे साधन आता जेवायला बसवा. अजून 5 तास येवत का कोणाला तरी पाठवा, 2-3 ड्रेस आणायला आम्हाला. आणि फक्त आम्ही साधन बसवा, त्याच्यात मी काही नाकाला येणार नाही. आम्ही साधन जेवायला बसून पलीकडच्याच काय कर मालका संघ भुलं मारायला लागलं आणि तो उठला. इकडचे साल आपल्याला काय सोडून आपण काय बोलायचं. अख्ख्या महाराष्ट्राचं वैभव, संस्कार आणि संस्कृती माझ्या माता भगिनींनो फक्त तुमच्यामुळे टिकलेली आहे. आपल्याकडे औषण करतात म्हणजे हळदी कुंकू लावतात. काल लग्न झालेली सोडून देऊ, माझ्या 2 मुलं मुली थे मला 3 आहे बरं का. मला तर 3 पहिली मेडिकल झालंय, दुसरी लॉ आहे, 4थ्या वर्षात पहिल्या 4 वर्ष, आता 5वं वर्ष आहे. ती म्हणली माझी इच्छा आहे, ते काय झाल्यानंतर म्हणली न्यायाधीशाची परीक्षा दिली. म्हणलं बाळा जर तुझ्या नशिबात असेल, तू कष्ट केलं आणि देवाची कृपा झाली आणि जर तू यदा कदाचित आयुष्यात कधी न्यायाधीश झाली तर तुला येताना फॉर्च्युनर देईल. जाऊ दे ना तू ना. आता मला सांगा, माझ्या समोर 2 मुली बसलेल्या आहेत. आता या दोन्ही ह्यांना नुसतं आता हळदी कुंकू आणून दिलं, सांगायला लागेल का लगेच लावतील का नाही? लावतील का नाही? किती लहान नाही. आमच्याकडे एकच काम आहे, बुका लावायचं. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करण्यासाठी अमके तमके फक्त आपल्याला विनंती, आपण या ठिकाणी यावं, ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पूजन करावं. एवढा बुका आता बुका सह्या लावावं म्हणजे तुम्हाला माहिती, पण आमच्या मंडळीच्या ज्ञान महाराजा कानापाठ आला ना बुका काही असं दाव्याचं प्रवचन होतो. प्रतिमा ठेवलेली होती. जावयांना विनंती आहे पण प्रतिमेचं पूजन करावं. अरे जावाई प्रतिमेचं पूजन केलं, स्वतः कागदपत्या दिल्या, चलत मेवण्याने भेटून म्हणले दादी, म्हणजे बावळा आला. आता दादी तिकडे फोटोला बावळायचं, दादी इकडे आलं माया. आता मी ज्ञानेश्वरी पडलेल्या खाली होते, कोणती उभी केली कोणती उभी त्यांनी अगरबत्ती वाटल्या पेटल्या बावळ्याला अशा स्टँडला लागल्या, सगळ्या अंगावर पडल्या, पण वाचून एक सुवासिनी उठली. आपण इथे होतो, सगळ्या बायला या जिच्या मुलाला मारलं होतं ना, ते म्हणे का हो दादा, मी माझ्या मुलाच्या 2-4 कान फडात लावले. ते म्हणे होय, पण ताई बाहेर कशाला आला तर त्याला माझ्याजवळ ठेवा, घरामध्ये जा, एवढं सगळं जेवण केलंय, 5,000चं पातळ तुम्हाला नेसवलं जाणार आहे. तुमचं जेवण होईपर्यंत काय करतो, तुमच्या या पोराच्या 2-4 पाठीतला लावतो. मला सांगा ती घरात जाईल, घरात जाणार नाही, तिथं थांबून तिथंही थांबणार नाही. अशी तापाड असते ना, तापाड. हा जो सांगतो बहिणी जरा दिल्लीमध्ये राहायचं बघा, तापाडवाला. इतिहास साक्षी गावागावा सांगतो, ज्या पोराची आई तापाटी झाली ना तेच पोरं भेटलं. बाबून बाबून बाबू बाबू डोक्यावरच बाबा असं ताप लांबलं पाहिजे बरोबर. आज माझ्या आईला गाव त्या सुवासिनीनं पोराच्या बोटाला धरलं आणि तिथून निघाली, गपणाई निघाली. त्या सगळा पाहून त्याला म्हणली, तुझं जेवणही पेटलं, तुझी साडी पेटली. मला सांगा, नीट ऐकलंय तुम्ही, त्या सुवासिनीच्या अंगाला हातावला त्यांनी.
त्याने अंगाला लावला नाही. तो माणूस तिला वाईट बोलवला नाही. अहो तिला तर जेवण आहे 5,000चं पातळ आहे, तरी तिला रागाला. कारण काय? मुलाचा अपमान आईचा अपमान, मुलाचा मान आईचा मान. ना बाबा सांगतात बालक एकुलता एक त्याशी हानी करायला था, मग पातळ हे सविता शोभली म्हणजे रागवली माता. म्हणून संतांचं पूजन ती भगवान परमात्म्याची सेवा आहे. आणि तिसरा प्रकार महाद्वारामध्ये लोटांगण. महाद्वारामध्ये लोटांगण मध्ये अंगाराचा आणि विमानाचं लोटांगण घालायचं. गाजली ओळरी कापुरली केवळवंती अंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि मग अंकाराचा विमानाचं लोटांगण घातलेलं आहे. देहामध्ये संतांचं पूजन आहे आणि मुखामध्ये नामस्मरण आहे. काय अवस्था असेल अभंगाचा तृतीय चरण.